समीर महाब्दी यांचे चिरंजीव 12th मॅन म्हणून आले दक्ष समीर महाब्दी आमच्या सोबत झालेत आणि बंडल सुद्धा इथे आणलंय. पण सुनील दादा सुनील उतेकर गोलंदाजी मार्गवरती एक अनुभवी गोलंदाज लेफ्ट हँड बॅट्समन नीनाद आणि नॉन स्ट्राईकला वैभव आहे. आज बदल करण्यात आलाय बोरस ब्लास्टर मध्ये कारण सलामीवीर असतात वैरू असतो सुद्धा काहीतरी चेंजेस केले. दोन्ही टीमनी नवीन जर्सी परिधान केलेले दोन्ही संघ आपण पाहतोय. पहिला बॅटर स्ट्राईकला आपण पाहतोय नीनाद आणि नॉन स्ट्राईकला वैभव. गोलंदाजी मारुती पॉवर प्लेची पहिली ओव्हर घेऊन सुनील उतेकर. निनांद आड्या बॅटने फटका सजवला. शतरक्षक तैनात आहे. उन्हाचा कर मात्र अतिशय जोरात आहे. ऊन भरपूर लागत आहे. पाण्याची खरंच प्रत्येकाला गरज आहे. एक धाव श्री गणेशा केलाय निनांदने. एका धावेने श्री गणेशा झालाय तो बोरस ब्लास्टर या संघाचा. दोन्ही संघाचा जर विचार केला दोन्ही संघ ताकदवान आहेत आणि ही मॅच मात्र चुरशीची होईल. क्षेत्रक्षणे बदल करण्यात येतोय. आता स्ट्राईकला आहेत वैभव. बोरस संघाकडून ब्लू जर्सी परिधान आज नवीन जर्सी परिधान केलेले दोन्ही संघ आपण पाहतोय. इथे स्वतः सुनील उतेकर चेंडूवरती जात आहेत. एक धाव लेग बायच्या स्वरूपामध्ये धाव. एका धावाने 2 धावा धाव फलकावरती. आता निनांद आला. लेफ्ट हँड बॅट्समन आहे. निनांदकडे बराचसा अनुभव बरंचसं क्रिकेट त्यानेही खेळलेलं आहे. ओपनचं क्रिकेट त्याने पाहिलेले. मग विभागाचं क्रिकेट असेल ओपनचं क्रिकेट असेल गावासाठी क्रिकेट असेल व्यावसायिक क्रिकेट असेल. आडव्या बॅटने फटका तर सजवलाय. चेंडू निघून जातोय. येतोय अगदी खणखणीत असा षटकार. 6 धावांसाठी षटकार आलाय वैभवच्या बॅट मधून. पहिले चेंडू 3 चेंडू चाचपटत खेळले परंतु चौथ्या चेंडूवरती षटकार आला. षटकाराने संघाचा धावसरी पुढे जातोय. वैभव 9 वरती धावफलक. पुन्हा सुनील उतेकर गोलंदाजी मारुती सज्ज झालेत. गोलंदाज वय वर्ष 40+ एक खेळाडू. आज मात्र बरंचसं क्रिकेट त्यांनीही पाहिलेलं आहे. सातत्याने आपल्या गावासाठी आणि आपल्या कंपनीसाठी ते सुद्धा क्रिकेट खेळत असतात सुनील उतेकर. इथे झेलची संधी आणि जशाच तसं उत्तर दिलंय. कारण तू शेर है तर मी सवा शेर है असं दाखवून दिले मैदानामध्ये सुनील उतेकरने. कारण सुनील उतेकरचं ह्यासाठी खासियत आहे की एखादा फसवा चेंडू टाकायचं आणि गडी बाद करायचा आणि तेच त्याने काम केले. ज्या वैभवच्या बॅटमधून षटकार आला त्या वैभवला माघारी पाडण्यात यश आलंय ते सुनील उतेकर यांना. वीरू तिसऱ्या क्रमांकावरती वीरेंद्र मोरे आलेत. बोरस ब्लास्टर या संघाचा तारणहार. संघाचे सर्वे सर्वा कमी वयामध्ये जास्तीच्या जास्ती चर्चेत असलेला खेळाडू. सातत्याने सराव घाटकोपर मध्ये करणारा हा खेळाडू आज आपल्या संघासाठी धावून आलाय. बघूया सुनील उतेकर समोर कशी पद्धतीने गोलंदाजी करते सुनील उतेकर. वीरेंद्र याला आतापर्यंत एक गडी तर माघारी पाठवलाय. धावा खर्च केले त्या 9. पॉवर प्लेची पहिली ओव्हर. ज्या वेळी सुनील उतेकर गोलंदाजी करतात त्यावेळी 10 ते 12 धावा खर्च करत असतात. त्या 10 धावांच्या वर कधी धावा दिल्या नाहीयेत ते सुनील उतेकर. पुन्हा गोलंदाजी मार्ग होती. फटका सजवलाय. गली रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू थांबणार नाही. चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. येतोय हा शेवटच्या चेंडूवरती अगदी दर्जेदार न झाकत असा चौकार. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. एक गडी बाद. धावफलकावरती धावा आहेत त्या 13.
विकी मोरे गोलंदाजी मारते. विकी स्ट्राईकला आहे आता निनांद. थोडं फास्ट घ्या मित्रांनो. गोलंदाजी मारते विकी. थोडं फास्ट घ्या मित्रांनो, बरंच ऊन आहे आम्हालाही कळतंय, परंतु फटका सजवलाय. शतरक्षक तैनात होते. एक धाव पूर्ण होते. एकच धाव. रुपेश होते चांगल्या शतरक्षणाला. रुपेशच्या माध्यमातून एक धाव पूर्ण होते. एकेरी देवेने धावफलक हलता ठेवताय. धावफलक जाऊन पोहोचलाय 14 वरती. 14 धावा धावफलकावरती. कालकाई आई गावदेवी चालीचा कोण हे चषक आपण पाहतोय. ही स्पर्धा आणि 2 संघ बक्षीस पात्र मध्ये दाखल झालेत. पंचांकडे अपील करतायत पंच. कुठली आणि विकेट बाद. धक्का क्रमांक 2 बसलाय. वीर उमोरे बॅक टू द पॅव्हेलियन. संघ बॅकफुट वरती आहे आता, कारण 2 धक्के बसले, परंतु निनाद अजूनही मैदानामध्ये आहे. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 14 वरती 2 बाद. चला नवीन बॅट्समन मैदानामध्ये. वीरेंद्र मोरे नाखुश आहेत, कारण एक चौकार त्याच्या बॅट मधून आला आणि त्यानंतर वीरेंद्र मोरेला माघारी पडण्यात यश आलंय. चांगली गोलंदाजी आहे ती विकी मोरे यांची. नवीन बॅटर मैदानामध्ये सुशांत आलेत. सुशांत आलेत. हॅलो, जाऊया मैदानात. धावा आहेत धावफलकावरती. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक जज करतोय परंतु नाही. एक धाव पूर्ण होते. दोस्तीचा प्रयत्न करतायत तोपर्यंत अतिशय वेगाने दुसरी धाव करण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न होतो यशस्वी. जोखीम घेतली होती आणि जोखीम इथे यशस्वी झाले. निनाद आणि त्याच्या साथीला आहे सुशांत. निनाद आता शांत बसणार नाही, कारण त्याला आक्रमक व्हावं लागेल. इथं गुडेकर साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे. आलेल्या सर्व ग्रामस्थ आणि सर्व मान्यवरांचं आपण पुन्हा एकदा स्वागत करतोय. दुपारची वेळ आहे आणि उन्हाने आता कहर केलेला आहे. आडव्याने फटका सजवलाय. चुकी झाली सुनील उतेकर, परंतु पाठी कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात होते. एक धाव पूर्ण होते. एका धाव्यावरती समाधान मानावं लागलं निनांद्याला. एका धाव्याने संघाचा धावफलक पुढे निघून जातोय. 18 धावा, एक गडी बाद. 18 धावा धावफलकावरती. दुसरी ओव्हर प्रगतीपथावरती आहे रुपेशाची, विकी याची. नवीन जर्सी मध्ये हे दोन्ही संघ एक ताकदवान दोन्ही संघ आहेत. ही मॅच मात्र चुरशीची होणार आहे, कारण दोन्ही संघाकडे बराचसा अनुभव आहे. दोन्ही संघाकडे बॅटिंग लाईनअप आहे, गोलंदाजी आहेत.
आता मात्र फसवा चेंडू, बॅटचा बॉलचा कुठलाही संपर्क नाही, चेंडू येतोय निर्धाव. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती धावा आहेत त्या 1 गडी बाद 18. पहिल्या ओव्हरमध्ये सुनील उतेकर यांच्या 13 धावा आल्या होत्या, 1 गडी माघारी. विकी यांची गोलंदाजी चांगली राहिले, 5च धावा खर्च केल्या आणि 1 गडी माघारी पाठवला. चांगली गोलंदाजी राहिली ते विकी यांच्या आपल्या संघासाठी. तिसरा गोलंदाज कोण असेल? सिद्धिविनायक बोरावळे या संघाकडून याच्याकडे लक्ष लागलेलं आहे, कारण महत्वाची ओव्हर आहे. सोमनाथ असेल की रुपेश पवार असेल, परंतु कोणावरती जबाबदारी देत आहेत? सोमनाथ उतेकर वरती देत आहेत की रुपेश यांच्याकडे वेगळीकडे लक्ष लागलं असेल? पाणी लवकर द्या मैदानामध्ये, कारण ऊन बरंचसं आहे. ज्या ज्या खेळाडूंना पाणी लागेल त्या त्यावेळी तुम्ही पाण्याची मागणी करा, आपल्याला पाणी दिलंच जाईल. या स्पर्धेमध्ये खरोखरच मी नक्कीच आयोजकांचं कौतुक करेल, कारण आकर्षक ट्रॉफी आहेत. तसेच प्रथम क्रमांक रोख रक्कम 15,000, द्वितीय 10, तृतीय 5 आणि चतुर्थ 5, म्हणजे 16 टीम मध्ये 2 प्राइज असतात. परंतु आयोजकाने आपल्या विभाग आहे ना, आपल्या विभागातील चांगल्या खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी ही स्पर्धा आहे, कारण 16 टीम मध्ये 4 बक्षिसं क्वचित लावतात. आणि परंतु आयोजकांनी ते काम केलेलं आहे आणि प्रत्येक संघ 2 सामने झाल्यानंतर आपलं बक्षीस भेटते. पहिला संघ आपल्याला रायझिंग स्टार खांडजा भेटला आणि दुसरा संघ आहे शिवशक्ती क्रीडा मंडळ गोवेले. यानंतर चंद्रगड वॉरियर्स ढवळे आणि उमरठ स्पोर्ट क्लब ब. चंद्रगड वॉरियर्स ढवळे आणि उमरठ स्पोर्ट क्लब दोन्ही संघाच्या करणार टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. उमरठ आणि ढवळे. समोरच्या क्षेत्रात चेंडू रुपेश आहेत, 1 धाव पूर्ण दुसरीसाठी प्रयत्न करतायत परंतु नाही, आणि ही ते फेकी चांगली झाली होती. चेंडू गेदर केला नाही आणि 2च धावा. चांगली फेकी, चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं लॉंग ऑफ मध्ये रुपेश यांच्या माध्यमातून. फेकी चांगली झाली होती, परंतु एकीची धाव होती दुहेरीमध्ये कन्वर्ट केली, रिस्क घेतली होती, कारण निनांना माहिती आहे धावांचं महत्व आणि तो धावांसाठी धाव मैदानामध्ये करतो. त्याच्या साथीला आहे सुशांत. सोमनाथ पुन्हा सज्ज झालाय, बराचसा अनुभव आहे आणि बरेचसे वेळ आपल्या संघाला विजयाकडे घेऊन गेलेला सोमनाथ उतेकर गोलंदाजी मार्क वरती पाहतोय आपण. निनाद आहे स्ट्राईकला. सलामीचा सलामीवीर मैदानामध्ये अजूनही तग धरून, परंतु मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवण्याचं काम बोरावले संघाचे सर्व गोलंदाज करतात, आतापर्यंत तरी केले आहे. कुठलाही मोठा फटका अजूनही आला नाही बोरज ब्लास्टर या संघाकडून. पंच आमच्याकडे बोलतायत व्हाईट चेंडू आलाय. व्हाईटने संघाच्या धावसंख्येत भर पडेल, कारण निनांद हा एक लेफ्ट हँड बॅट्समन आहे. बरेचसे वेळी त्याने आपल्या संघासाठी धावून आलाय, परंतु आतापर्यंत चाचपटत खेळतोय. मोठी फटकेबाजी येत नाही, मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवण्याचं काम बोरावळे संघ करतोय ते बोरज ब्लास्टरच्या सर्व बॅटरला. समोरच्या क्षेत्रामध्ये चेंडू थांबणार नाही. चेंडू 1 बाउन्स सीमा रेषा पार येतोय. समालोचन कक्षाला मानवंदन देणारा खणखणीत असा चौकार निनादच्या बॅट मधून चौकार आलाय. बऱ्याच विश्रांतीनंतर निनादच्या बॅट मधून हा चौकार आलाय, कारण जर आपण पाहिलं तर आम्हाला सलामी एकेरी दुहेरी धावफलक हलका ठेवलाय, परंतु चौकार आला नव्हता निनादच्या बॅट मधून. आता मात्र चौकार आलाय. धावफलक वेगाने पुढे जाईल. निनांद एक चौकाराशी खेळतोय. सलामीचा सलामीवीर आहे, मैदानामध्ये तग धरून आहे. थोडं फास्ट घ्या. मॅच स्टार्ट करा सर. फटका सजवलाय. समीर माबदे आहेत. 1 धाव पूर्ण दुसरीसाठी प्रयत्न करतायत. रनआउटची संधी, परंतु ही ते फेकी चुकीच्या एंडला झाले. बाल बचावले वीर सुशांत आणि निनांद. चांगलं गॅदर केलं होतं चेंडूला. फेकी चांगली झाली होती. गडी बाद आहे सर. गडी बाद होतोय. सुरेश शिंदे यांचे इथे आगमन झाले. गडी बाद झाले. धक्का क्रमांक 30 बसलाय तो बोरज ब्लास्टर संघाला. चला नवीन बॅट्समन मैदानामध्ये पाठवा. चांगली फेकी झाली. चांगलं लॉंगॉनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात होते स्वतः कर्णधार समीर माबदी. फेकी चांगली झालं आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये सुशांतला माघारी परतावं लागले. धावफलकाचा जर विचार केला तर धावफलकावरती धावा आहेत त्या 26 धावा धावफलकावरती. 26 धावा धावफलकावरती आपण
बोरज ब्लास्टर नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय. राहुल, चला चला राहुल झाडाने, चला पटपट, थोडं फास्ट घ्या बोरज. राहुल आलेत. धावसंख्येचा विचार केला तर तिसरी ओव्हर प्रगतीपथावरती आहे. धावसंख्या 26 वरती, 26 धावा धावफलकावरती. तंबूच्या असलेला गडी आहेत ते 3, हे ना आउट करणे, 3 गडी बाद आहेत. 26 धावा धावफलकावरती. वीरेंद्र मोरे बाद झालाय, त्यानंतर वैभव सुद्धा बाद, आणि आता सुशांत. नवीन बॅटर मैदानामध्ये राहुल आला. इथून पुढे राहुलला आणि नीनाला डाव सावरावा लागेल. धावसंख्या 40-45च्या आसपास द्यावं लागेल 4 ओव्हरचे मॅसेज, कारण समोर एक मजबूत ताकदीचा संघ आहे. चेंडू हवेत, स्वतः सुनील उतेकर, झेलची संधी होती, झेल सुटलाय, 1 धाव पूर्ण होते. जीवदान भेटलंय राहुलला. हा झेल घ्यायचा होता सुनील उतेकर यांना, परंतु झेल सोडलाय. जीवदान भेटलंय राहुलला. साधा सोपा झेल होता. सुनील उतेकर फंबलिंग झाले, झेल होऊ शकला नाही. झेल सुटला, 1 धाव पूर्ण होते. पुन्हा निनांदाला स्ट्राईकला. सलामीचा सलामीवीर निनांद मोरे आता स्ट्राईकला आहे. त्याच्या समोर गोलंदाज सोमनाथ उतेकर. सोमनाथ तिसरी ओव्हर घेऊन धावसंख्या मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवतोय निनांदला. फटक्यात आता सजवला, क्षेत्ररक्षक पात्र राहिला. आला निनांद मोरे याच्या बॅट मधून अगदी लांब लांबवरचा खणखणीत असा षटकार. बऱ्याच विश्रांतीनंतर हा षटकार आलाय. या षटकाराने संघाचा धावफलक वेगाने पुढे जात संघाचा धावफलक जाऊन पोहोचलाय 33 वरती. 33 वरती. 3 गडी बाद, 33 धावा धावफलकावरती. बोरज ब्लास्टर. सोमनाथ थोडासा महागडा ठरतोय, कारण सोमनाथला एक चौकार आणि एक षटकार आलाय त्याच्या बॅट वरती. तो निनांद मैदानामध्ये अजूनही तग धरून आहे. हलकस फक्त आणि फक्त दिशा देण्याचं काम केलंय, आणि एकच धाव सोरास तिथे आहे, आणि एका धावेवरती समाधान मानावं लागलंय ते निनांदला. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर, आणि धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या 34. 3 गडी बाद, 34 शेवटचे आणि अंतिम ओव्हर घेऊन कोण असेल. मग 2 धावा झाल्या असत्या, परंतु निनांदला माहिती आहे शेवटचे ओव्हर आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये मला स्ट्राईकला राहणं गरजेचं आहे. धावसंख्या बनवावी लागेल 40, कारण रोहित पार्टे सारखा एक षटकार किंग समोरच्या संघामध्ये 40-45 धावा समोरील संघाला द्यावं लागेल, याचा विचार करून त्याने स्ट्राईक स्वतःकडे ठेवले. परंतु सुनील उतेकरने सोडलेला झेल हा मात्र कदाचित त्यांच्यासाठी थोडासा महागडा ठरू शकतो. रुपेश पवार गोलंदाजी मार्ग, स्ट्राईकला निनांद मोरे, ज्याच्या बॅट मध्ये एक षटकार आणि एक चौकार पाहिला ना, तो निनांद. शेवटची ओव्हर घेऊन रुपेश पवार गोलंदाजी मारुती, गोलंदाज सज्ज झालाय. फुलटा चेंडू त्याच्यावरती प्रहार केलाय. आला निनांद मोरे याच्या बॅट मधून अगदी अगदी खणखणीत आणि लांबवरचा चौकार. सुरुवात केली, आक्रमक पवित्र धारण केलाय. एकटा लढतोय, एकटा भिडतोय, धावसंख्येला आकार देण्याचं काम करतोय, कारण त्याला माहिती ही मॅच महत्वाची आहे. चौकार आलाय. चौकाराच्या साह्याने संघाचा धावफलक पुढे निघून जातोय. संघाचा धावफलक 38. एक सन्मानपूर्वक धावसंख्या समोर संघाला द्यायची असेल तर 40-45च्या आसपास धावसंख्या द्या. ते निनांद काम करतोय. वैयक्तिकचा विचार केला, निनांदची धावसंख्या 23 वरती खेळतोय. नाबाद 23 वरती खेळतोय निनांद. सलामीचा सलामीवीर आहे, मैदानामध्ये तग धरून आहे आणि चांगली धावा बनवण्याचं काम करतोय. वैयक्तिक 23 धावांवरती खेळतोय निनांद मोरे. रुपेश पवार याच्या पहिल्या चेंडूवरती प्रहार केला, हल्ला चढवला निनांदने. आता धावसंख्या बनवण्याचं काम त्याच्या अंगावरती आहे आणि ते काम चोख करतोय. धावसंख्या 38 वरती. 3 गडी बाद, 38 धावा धावफलकावरती. चंद्रगड वॉरियर्स ढवळे आणि उमरा स्पोर्ट क्लब ब आपण तयार राहायचं आहे.
जसे 5 चेंडूंचा खेळ संपेल ना तसा टॉस केला जाईल. चंद्रगड वॉरियर्स ढवळे वर्सेस उमरठ स्पोर्ट क्लब. समोरच्या दिशेने हा फटका सजवला आला अगदी समालोचन कक्षाला मानवंदन देणारा खणखणी तसा षटकार. काय फटकेबाजी करतोय निनाद. आक्रमक झालाय पवारवरती मात्र हल्ला चढवतोय प्रहार करतोय तो निनाद शांत बसायला तयार नाही. ज्याच्या बॅट मधून आता षटकार चौकांची अतिशबाजी होते. धावसंख्या वेगाने पुढे जाते. धावफलक जाऊन पोहोचलाय 44 44 धावा धावफलकावरती. एकटा लढा देतो एकटा संघर्ष करतोय धावा बनवण्याचं काम करतोय तो मैदानामध्ये निनाद मोरे. 44 वरती रुपेश वरती प्रहार केलेत हल्ले केलेत. रुपेश पुन्हा गोलंदाजी मारुती सज्ज झाला. काहीतरी कानमंत्र त्याचे सहकारी देत आहेत. मित्रांचा सल्ला हा योग्य वेळ योग्य ठिकाणी कामाला येतो. तो सल्ले मात्र घेतोय आणि कामाला येणार का रुपेश पवार याच्यासाठी. चांगलं स्वतःच्या फळात चेंडू अडवला. समोरच्या क्षेत्रामध्ये चेंडू मारण्याचा मन सुद्धा रचला होता परंतु स्वतःच्या फळोत्तरामध्ये चेंडू अडवला. डॉट चेंडू येतोय. आता कमबॅक करतोय रुपेश पवार. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 3 चेंडू कशा पद्धतीने हाताळले परंतु निनादले षटकार चौकारांशी भाषा बोलतोय तो. त्याला थांबवावं लागेल पवाराला. रुपेश पवार वर्सेस निनाद मोरे. पुन्हा समोरचं क्षेत्र निवडलंय. क्षेत्ररक्षक स्वराज आहे. 1 धाव पूर्ण होते. दुसरीसाठी रनअप घेता 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 इथे धावचित. धक्का क्रमांक 4 बसलाय. दोघांचं ताळमेल नव्हतं. दोघांचं एकामेकांशी कोऑर्डिनेशन नाही आणि धक्का क्रमांक 4 बसलाय. बॅक टू द पॅव्हिलियन जातोय तो राहुल. चला नवीन बॅट्समन पाठवा. बोरज पाठवा लवकर. बोरज. चंद्रगड वॉरियर्स ठेवले आणि उमरठ स्पोर्ट क्लब आपण दोघांचे कर्णधार इथे टॉस बॉक्स मध्ये याचे. नेक्स्ट मॅचचा टॉस सुद्धा केला जाईल. नवीन बॅट्समन मैदानामध्ये मंगेश. एक भरदार शरीराचा ताकदवान बॅटर आलाय परंतु रुपेशचं मी नक्कीच कौतुक करेल कारण पहिले 2 चेंडू हे बोरज संघाच्या बाजूने ठेवले होते. त्यानंतर चांगली गोलंदाजी राहिली रुपेश पवारची. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 45 वरती स्थिरावले. मंगेश आलाय. सॉरी मंगेश आहे. ताकदवान बॅटर आहे. आलाय 6व्या क्रमांकावरती. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक स्वराज आणि बघितला आपण स्वराजच्या हातातून चेंडू सुटला. तिथे एक खेळाडू होता. मित्र नाव काय त्याचं विकी आणि झेल टिपला विकीने. ज्या पावली आला ना त्याच पावली माघारी जातोय. काय गोलंदाजी असेल. काय झेल टिपला मैदानामध्ये. स्वराजने झेल सोडला होता परंतु विकी आला आणि विकीने झेल टिपलाय. महत्वाच्या क्षणी महत्वाची विकेट माघारी गेले. चांगली गोलंदाजी राहिले. रुपेशचे पहिले 2 चेंडू बोरज संघाच्या बाजूने राहिले. त्यानंतर काय कमबॅक केलंय ते रुपेश पवार. पवारांची पॉवर मात्र मैदानामध्ये दाखवले. नवीन बॅटर मैदानामध्ये प्रवीण आलाय. प्रवीण मोरे. मागील हप्त्यामध्ये जी प्रीमियर लीग झाली त्यामध्ये गोवेले गावामधून खेळत असताना प्रवीण याची चांगली गोलंदाजी राहिली होती. तोच प्रवीण आता आला आपल्या गावासाठी गावाच्या संघासाठी. काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्येचा विचार केला तर 45. फटका सजवलाय. 1 धाव इथं अतिशय वेगाने दुसरीसाठी प्रयत्न करतायत तोपर्यंत 1च धावेवरती समाधान. 1 धावेने संघाचा धावफलक पुढे जातोय. संघाचा धावफलक 46 46. 1 धाव पुन्हा काढले. 47 धावा. चंद्रगड वॉरियर्स ठेवले या आपण कर्णधार.
चंद्रगड वॉरियर्स ढवळे आपण यायचं आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल टॉस बॉक्स मध्ये. उमरट आलेले आहे तिथे. ढवळे आपण या चंद्रगड वॉरियर्स ढवळे. चंद्रगड वॉरियर्स ढवळे कर्णधार 48 धावा बनवायच्या आहेत. एकच आहे शेवटची एक आहे ना, मग 47 बनवायचे आहेत. सॉरी 47 धावा जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. सिद्धिविनायक बोरावळे संघाला 46 धावा बनवले, 47 बनवायचे. टॉस केला जातो. एका बाजूला संघ आहे चंद्रगड वॉरियर्स ढवळे तर दुसऱ्या बाजूला संघ आहे उमरठ स्पोर्ट क्लब ब. दिनेश जाधव यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. दिनेश जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय नेक्स्ट मॅचचा. जाधव साहेब हा तुमच्या हस्ते नमस्कार. जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते दिनेश जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातो. एका बाजूला संघ आहे चंद्रगड वॉरियर्स ढवळे, एका बाजूला संघ उमरठ स्पोर्ट क्लब ब. चला बोरज ब्लास्टर आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. सिद्धिविनायक बोरावळे आपले दोन्ही बॅट्समन पाठवायचे. ज्या धावा बनवायचे 47. ह्या धावा कशा पद्धतीने बनवल्या जातील यांच्याकडे लक्ष तोपर्यंत जाऊया टॉस बॉक्स मध्ये. टॉस केला जातोय. टॉस कोणी जिंकलाय? चंद्रगड वॉरियर्स ढवळे संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करायचा निर्णय आमंत्रित केलाय उमरठ स्पोर्ट क्लब ब या संघाला. चला बोरज बोरज ब्लास्टर चला आपण मैदानामध्ये. बोरज ब्लास्टर चला थोडं फास्ट चला. बोरज ब्लास्टर थोडं फास्ट क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. 2 वाजलेले अजून बऱ्याचशा मॅचेस कव्हर करायच्या आहेत. रोहित आणि बंटी सलामीचे सलामीवीर मैदानात दाखल होत आहे. यशस्वी जोडी सिद्धिविनायक बोरावळे संघाची धावा बनवायच्या जिंकण्यासाठी 47. ह्या धावा बनवण्यासाठी दोन्ही खेळाडू मैदानात दाखल आहेत. रोहित पार्टे आणि बंटी मोरे. सत्तेचाळीस धावा बनवायच्या आहेत जिंकण्यासाठी. 46 झाले, 47 बनवायचे आहेत. चला क्षेत्ररक्षण सजवा. पंच शेवटची एक धाव की 2 पंच? एकच धाव.
या कमिटी एक मिनिट इकडे या.
चला लवकर निर्णय कळवा, बराचसा उशीर झालेला आहे कारण अजून बऱ्याचशा मॅचेस सुद्धा आपल्याला कव्हर करायच्या आहेत. ढवळी विभाग क्रिकेट संघटना अंतर्गत आई गावदेवी क्रीडामध्ये चाळीचा कोण मुंबई ठाणे पुणे बडोदा आयोजित भव्य ओरम क्रिकेट स्पर्धा आई गावदेवी चाळीचा कोण चषक 2025 आणि हे चांगलं असं आयोजन आहे. या स्पर्धेचा प्रथम क्रमांक रोख रक्कम 15,000, द्वितीय क्रमांक 10, तृतीय क्रमांक 5, चतुर्थ क्रमांक 5 आकर्षक चषक आहेत. प्रत्येक मॅच मॅन ऑफ द मॅचला सामन्याला एक आकर्षक पाण्याची बॉटल देण्यात येत आहे. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, मॅन ऑफ द सिरीज म्हणजे मालिकावीर याला सुद्धा आकर्षक ट्रॉफी आहे. स्मार्ट वॉच असं बक्षिसांचं वर्षाव असलेली स्पर्धा संपूर्ण ग्रामस्थ इथं सकाळपासून उपस्थित आहेत. एकच धाव पंचांचा निर्णय अंतिम एक धाव 47 धावा बनवायच्या आहेत. चला थोडं फास्ट घ्या मित्रांनो, थोडा टाइम वेस्ट करू नका, आम्ही ते टाइम लावतोय. स्ट्राईकला बंटी, नॉन स्ट्राईकला रोहित, गोलंदाजी मारते वीरेंद्र मोरे. पॉवर प्लेची पहिली ओव्हर घेऊन 1:51 झालेत. चला बरोबर 3 मिनिटांमध्ये एक ओव्हर संपली पाहिजे. चला थोडं फास्ट बोरस ब्लास्टर आणि सिद्धिविनायक आपला प्लेयर पण तयारच ठेवायचा कारण मगाशी आपण पाहिलं बोरसचे प्लेयर खूप लेट येत होते बॅटिंग साठी. बंटी पहिला चेंडू कव्हरला फटका सजवला, त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता, त्याने तो चेंडू अडवला. एक धाव पूर्ण श्री गणेशा करून दिला. बंटीने स्ट्राईकला आलाय. रोहित पार्टे, वीरेंद्र वर्सेस रोहित अशी मॅच रंगेल. दोन्ही संघ घाटकर सातत्याने सराव करतात, दोन्ही एकमेकाच्या आमने सामने खेळतायत. वीरेंद्र वर्सेस रोहित. फटकाचा सजवला क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट मिडॉनला एक धाव पूर्ण होते. एका धावेने धावफलक पुढे जातोय. एक एक धाव आले. मोठे फटके म्हणजे मान्य, दोन्ही खेळाडू ताकदवान आहेत, पण वीरेंद्र मोरे समोर फटकेबाजी करणं तेवढं सोपं नाहीये कारण बराचसा अनुभव आहे वीरेंद्रकडे. बोरज एक्सप्रेस म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. रोजचा सराव करणारा वीरेंद्र मोरे आज मात्र गावाच्या संघासाठी 2 चेंडू हाताले 2 धावा खर्च केलेत. बंटी आहे स्ट्राईकला. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जज करतोय आणि तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये गडी बाद होतोय. धक्का क्रमांक पहिला बसलाय तो सिद्धिविनायक बोरवले. चला नवीन बॅट्समन मैदानामध्ये. पहिला धक्का, पहिला हादरा बसलाय. प्रवीण याने झेल टिपलाय. तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल टिपलाय, पहिला हादरा बसलाय. चला थोडं फास्ट. नवीन बॅट्समन मैदानामध्ये. नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय. नवीन बॅटर. पहिला धक्का तर बसला. तिसऱ्या चेंडूवरती गडी बाद केलाय वीरेंद्र मोरेने. झेल बाद प्रवीण यांनी चांगला झेल टिपलाय.
विकी आलेत नवीन बॅटर मैदानामध्ये. 47 धावा बनवायच्या आहेत. धावपळ करते धावा आहेत त्या आतापर्यंत 2. इथून पुढे 45 धावा बनवायच्या आहेत. थोडं फास्ट वीरेंद्र आणि टीम थोडं फास्ट घ्या मित्रांनो. प्लीज सहकार्य करा, आयोजकांना सहकार्य करा, आपल्याला सहकार्य करा, कारण बरेचशा मॅचेस कव्हर करायचे आहेत. दुपारचे 2 वाजलेले आहेत. इथून पुढे अजून जवळजवळ 4 ते 5 सामने होतील. विकी स्ट्राईकला आहे. चांगला चेंडू, बॅटचा बॉलचा कुठलाही संपर्क नाही, डॉट चेंडू येतोय. वीरेंद्र मोरे, वीरेंद्र बोरस ब्लास्टर या नावाने ओळखला जाणारा पॉवर प्लेची पहिली ओव्हर हाताळताना आतापर्यंत धावा खर्च केले त्या फक्त आणि फक्त 2. 1 गडी बाद. चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत वीरेंद्र मोरे याची. फटका सजवला, क्षेत्ररक्षक जज करतोय. धक्का क्रमांक 2 बसला. काय गोलंदाजी करतोय वीरेंद्र मोरे याच्या नावाची चर्चा. धक्का क्रमांक 2 बसलाय. विकी बॅक टू द पॅव्हेलियन. 2 गडी बाद झालेत. स्वराज येतोय नवीन बॅटर मैदानामध्ये. चला लवकर. क्षेत्ररक्षण सजवूनच ठेवायचं आहे. बोरज प्लीज, बॅट्समन याच्या अगोदर तुमचं क्षेत्ररक्षण सजवा. बॅट्समन येतोय. स्वराज आलाय नवीन बॅट्समन. स्वराजला आणि रोहितला इथून पुढे डाव सावरावा लागेल. वीरेंद्रने आतापर्यंत चांगलं कामकाज केले. 2 गडी माघारी पाठवले, 2च धावा खर्च केलेत. काय गोलंदाजी केले मित्रांनो वीरेंद्र मोरे. बोरज एक्सप्रेस या नावाने ओळखलं जात आहे. चांगली गोलंदाजी हाताळले आतापर्यंत वीरेंद्र याची राहिले. त्याच्या संघासाठी 2 गडी तर माघारी पाठवलेत, तो म्हणजे बंटी आणि विकी. स्वराज आलाय नवीन बॅट्समन. स्वराज आणि रोहितला इथून पुढे संघाचा डाव सावरावा लागेल. संघासाठी बॅटिंग करावी लागेल, पार्टनरशिप बीट करावी लागेल. इथून पुढे धावसंख्या उभारावी लागेल, धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल. 47 बनवायच्या आहेत. 2 धावा धावपळ. इथून पुढे 45 धावा बनवायच्या आहेत. चांगला चेंडू. पंचांकडे अपील करतायत. पंच आमचे सुदेश शिंदे कुठली दाद देत आहेत की आउट. गडी बाद. काय झालं बघितलं आपण मैदानात. पुढे आला, कीपरने त्याचं काम केलं आणि स्वराज ज्या पावली गेला ना त्या पावली माघारी. संपूर्ण संघ बॅकफूट वरती आलाय. नवीन बॅट्समन कोण असेल बोरावले संघाचा, परंतु रोहित अजूनही मैदानामध्ये आहे. रोहितकडे ती क्षमता आहे, ती ताकद आहे इथून पुढे मॅच जिंकून घेऊन यायची. परंतु वीरेंद्रच्या गोलंदाजीचा विचार केला ना मित्रा, तर आतापर्यंत 2 धावा खर्च करून 3 गडी माघारी पाडत. चला टीम मीटिंग नको बोरच. रुपेश आलेत. स्वराज माघारी आला. चला टीम मीटिंग अजिबात नको. बोरज ब्लास्टर, बोरज बोरज संघ पंच, दोन्ही पंच टीम मीटिंग थोडी पण करून देऊ नका प्लीज. आम्ही विनंती करतो, कारण बऱ्याचशा मॅचेस करायचे. आयोजक आम्हाला वारंवार सूचना देत आहेत. रुपेश आलेत. रुपेश पवार स्ट्राईकला. आता रोहितला आता शांत बसून चालणार नाही. रोहितला मोठे फटके सजवावे लागतील. संघ बॅकफूट वरती. इथून पुढे धावा बनवायचे त्या 45 धावा. 18 बॉल 45 धावा. त्या धावा बनवल्या जाऊ शकतात. गोलंदाजी मारुती, गोलंदाज वैभव आलाय. एक सड पातळ बांध्याचा गोलंदाज वैभवला आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच असेल चंद्रगड वॉरियर्स ढवळे वर्सेस उमरस स्पोर्ट क्लब. चंद्रगड वॉरियर्स ढवळे या संघाने टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतलाय. जशी मॅच संपेल तसं ढवळे आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. पटकन सजवला. लॉंगामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव पूर्ण होते. एका धावावरती समाधान मानावं लागलं. आता रुपेश आहेत. रुपेशला इथून पुढे डाव सावरावा लागेल. रोहित त्याच्या साथीला आहे. संघ जरी बॅकफुटला असला ना तरी इथून पुढे कमबॅक करू शकतो बोरावले संघ. तशी धावसंख्या त्यांना बनवावं लागेल. फटके मारावे लागतील मैदानामध्ये. षटकार चौकार मारावे लागतील. अजूनपर्यंत कुठलेही षटकार चौकार आले नाहीयेत. इथून पुढे ते करावे लागतील सिद्धिविनायक बोरावले संघाला.
गॅप शोधलाय, जागा बनवली, पण जो क्षेत्ररक्षक तैनात आहे ऑफसाईडला एकच धाव. रोहितने थांबवलं एका धावेवरती, पण इथून पुढे रोहितला डाव सावरावं लागेल, मोठे फटके मारावे लागतील, षटकार चौकार मैदानाच्या आतमध्ये रोहित पार्टीला मारावं लागतील, त्याच्यासाठी त्याला जाणला जागतो. वैभव पुन्हा सज्ज झालाय. रोहित पार्टी एक ताकदवान खेळाडू. आडव्या बॅटने फटका तर सजवला, क्षेत्ररक्षक जज करतोय आणि मोठा मासा, मोठी विकेट माघारी जाते. रोहित पार्टे जेलबादच्या स्वरूपामध्ये माघारी. काय सेलिब्रेशन करतायत मैदानामध्ये, वर्चस्व ठेवलंय बोरज ब्लास्टर या संघाने. चला टीम मीटिंग नको बोरज. संघ आता अडचणीत आहे. संघासाठी तारणहार कोण येणार? स्वतः कर्णधार समीर माबदे आलेत मैदानामध्ये. इथून पुढे संघाला कमबॅक करून घ्यावं लागेल. संघ अडचणीत असताना समीर माबदेने कित्येक वेळा धावून आलेत. रुपेश आणि समीर ही जोडी मैदानामध्ये. रोहित बॅक टू द पॅव्हिलियन. ज्या रोहितच्याकडून अपेक्षा होत्या त्याने आपल्या चाहत्याने नाराज केले, तोही डगआउट मध्ये जातोय. संघाने वैभव चांगली गोलंदाजी करतोय. वीरेंद्रने गोलंदाजी करत असताना धावा खर्च केल्या त्या 2 गडी माघारी पाठवले ते 3. आता वैभव 2 धावा खर्च केल्यात, 1 गडी माघारी. चांगली गोलंदाजी राहिली वैभव याची. नवीन जर्सी परिधान करून बोरज ब्लास्टर आज मात्र चांगलं कामकाज करतोय. चला थोडं फास्ट घ्या बोरज, थोडं फास्ट हा मित्रांनो, आम्ही टाइम इकडे लावलेला आहे. ही ते गडी बाद. समीर महाबदी ज्या पावली गेला त्या पावली माघारी. क्लीन बोल्ड होत आला इथे. काय गोलंदाजी करतोय तो वैभव. 2 विकेट घेतलेत हॅट्रिकच्या उंबाट्यावरती. या स्पर्धेमधील हॅट्रिक असेल सुनील उतेकर आलेत. इथून पुढे संघाचा डाव सावरावा लागेल. संघ संपूर्ण अडचणीत सापडला. बॅकफुट वरती संघाचा धावफलकाचा विचार केला तर 4 धावा गडी बाद झाले ते आतापर्यंत. पाच गडी माघारी गेलेत. एमबी म्हणजेच मंगेश बेलोसे यांनी बोरज ब्लास्टर या संघाला टी शर्ट दिलेले आहेत. मंगेशजी बेलोसे कापडेगावचे सुपुत्र. भैरवनाथ क्रिकेट क्लब कापडेचे सर्वे सर्वा यांनीच बोरज टी शर्टला स्पॉन्सर केलेली जर्सी आपण पाहतोय ब्ल्यू कलर मध्ये. फक्त दिशा देण्याचं काम केलं. चेंडू थांबणार नाही, चेंडू निघून जातोय. फाईन लेग मध्ये येतोय चौकार. बऱ्याच विश्रांतीनंतर हा चौकार आला. संघाचा धावफलकाचा विचार केला तर 8 धावा धावफलकावरती. वैभव आता पहिले 4 चेंडू चांगले हाताळले होते. पहिल्या 2 चेंडू होते 1-1 धाव, त्यानंतर 2 विकेट माघारी. त्यानंतर सुनील उतेकर आले, दिशा देण्याचं काम केलं. आलाय सुनील उतेकर यांच्या बॅट मधून चौकार. समोरच्या समोर चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव पूर्ण होते. प्रदीप आहेत, दुसरीचा प्रयत्न होत नाही. एका धावावरती समाधान. रुपेश आता स्ट्राईकला आहेत. एकेरी धुरीने काम चालणार नाही, मोठे फटके मारावे लागेल. तर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्यावरती 9 वरती पोहोचले. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हर मध्ये 2 धावा आणि आत्ताच्या ओव्हर मध्ये धावा आहेत त्या 7. टोटल धावा 9 आहेत. 47चा पाठलाग करायचा आहे. शंकर आलेत 3ऱ्या क्रमांकावरती. शंकर
चेंडू बराच वेळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूकडे पाहत राहिलाय. आलाय सुनील उतेकरांच्या बॅट मधून षटकार. शंकर वरती प्रहार केला, हल्ला केला. इथून पुढे अशी फटकेबाजी केली ना तर नक्कीच धाबा बनवल्या जातील. धावसंख्येचा पाठलाग केला जाईल आणि सुनील उतेकरांनी आक्रमक पवित्रा धारण केलाय. 7व्या क्रमांकावरती आले. धावसंख्येचा विचार केला तर 15 धावा धावफलकावरती. 47चा पाठलाग करायचा. तिसरी ओव्हर प्रगतीपथावरती आहे. 15 धावा धावफलक. इथून पुढे षटकार चौकारांची आतिषबाजी सुनील उतेकर यांना करावी लागेल. त्यांच्या साथीला रुपेश आहे. एक षटकार एक चौकारांशी मैदानामध्ये खेळतात सुनील उतेकर. पुन्हा शंकर गोलंदाजी मारुती सज्ज झालाय. पंच आमच्याकडे बोलतायत. पंच जमिनीला समांतर करतात. हा वाईट चेंडू येतोय. वाईटने संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाचा धावफलक जाऊन पोहोचतोय 16. थोडा दबाव आला शंकर होती. एक षटकारानंतर दबावामध्ये आला, प्रेशर मध्ये आला शंकर. पुन्हा सुनील उतेकर स्ट्राईकला आपण पाहतोय. ज्यांच्या बॅट मधून एक षटकार आला, एक चौकार आलाय. आता मात्र कमबॅक करतो शंकर. बॅटचा बॉलचा कुठलाही संपर्क नाही. येतोय चेंडू डॉट. चला थोडं फास्ट. बोरज ब्लास्टर हा संघ चांगलं कामकाज त्यांच्या माध्यमातून बॅटिंग करत असताना निनाने एक हाती किल्ला लढवला होता. धावसंख्येचा डोंगर समोरील संघाकडे केलाय, परंतु गोलंदाजाने त्याचं वर्चस्व ठेवलं. वीरेंद्र मोरे 2 धावा खर्च करून 3 गडी माघारी पाठवले होते. फटका तर सजवला. शतक निनान जातोय. झेल घेणार का? हो का नाही. आणि लॉंग ऑफ मध्ये जे क्षेत्ररक्षक तैनात होता निनान, धक्का क्रमांक बसलाय 6वा. अर्धा संघ गार झालाय. तो सिद्धिविनायक बोरावळे संघ नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय. जयश संघ आता पूर्णपणे बॅकफुट वरती आहे आणि पकड ठेवले ती बोरज ब्लास्टर या संघाने या सामन्यावरती. नेक्स्ट मॅच चंद्रगड वॉरियर्स ढवळे. ढवळे संघ आपण तयार राहायचं. जशी मॅच संपेल ना तसं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. उमरठ स्पोर्ट क्लब ब आपण आपले दोन्ही बॅट्समन तयार ठेवायचे. मित्रांनो, आयोजकांना सहकार्य करा. आपल्या असोसिएशन म्हणजे आपल्या ढवळे विभाग क्रिकेट संघटनेला सहकार्य करा, कारण मॅचेस बऱ्याचशा कव्हर करायचे आहेत आणि आपण सहकार्य केलं तर चांगल्या ओव्हरच्या मॅचेस आपल्याला खेळायला भेटतील. पुन्हा शंकर झालाय. नवीन बॅटर जयेश आलाय. इथून पुढे संघाचा डाव सावरेल का? परंतु संघ पूर्णपणे अडचणीमध्ये आहे. फटका तर सजवला आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या आवाक्याच्या बाहेर येतोय. चौकार. 4 धावाने संघाचा धावफलक 20 वरती जाऊन पोहोचलाय. 20. 47चा पाठलाग करायचा आहे. 20 धावा धावफलकावरती. चला थोडं फास्ट घ्या मित्रांनो प्लीज. शंकर सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय, परंतु ह्यात चौकार आलाय. शंकरच्या पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर व्हाईट आला, त्यानंतर डॉट, त्यानंतर विकेट आणि आता चौकार. पुन्हा शंकर सज्ज झालाय गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाज शंकर. लॉंग लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू थांबणार नाही. चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. येतोय चौकार. शेवटच्या चेंडूवरती सुद्धा चौकार आला. धावसंख्या वेगाने पुढे जाते. धावसंख्येचा विचार केला तर 24. अजून एक चेंडूचा खेळ बाकी आहे. सॉरी, एक चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. धावसंख्या 24 वरती जाऊन पोहोचले. 24 धावा धावफलकावरती. सात चेंडू 23 धावा. 7 बॉल 23 ची गरज.
पुन्हा वाईट चेंडू, धावसंख्येत भर, धावसंख्या पुढे जाते, धावफलक जाऊन पोहोचतोय 25 वरती. ह्या धावा बनवू शकतो बोरावले संघ. आता मॅच आले, अजूनही 22 धावांची गरज आहे. शंकर थोडीशी महागडी गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. मात्र चांगला चेंडू. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 25. 25 धावा धावफलकावरती विजयासाठी बनवायचे त्या 22. 6 बॉल 22. चला शतकक्षण सजवा बोरज, आपण शतकक्षण सजवायचंय बोरज. 16 धावा आल्या तिसऱ्या ओव्हर मध्ये. 6 चेंडू 22 धावांची गरज जिंकण्यासाठी. 6 बॉल 22 धावा. रुपेश पवार आहेत, प्रवीण आलेत गोलंदाजी मारती. शेवटचे 6 चेंडू 22 धावांची गरज. चंद्रगड वारियर्स ढवळे, आपण तयार राहायचे. चंद्रगड वारियर्स ढवळे हा संघ. एक धाव पूर्ण होते. 5 बॉल 21 धावांची गरज. थोडं फास्ट बोरज वारंवार बदल करतायत आणि त्यामध्ये टाइम वेस्ट होतो मित्रांनो. परंतु वेळेला महत्व द्या, कारण बरेचसे मॅचेस अजूनही आपल्याला कव्हर करायचे आहेत. पंच जरा आम्हाला कळवा. विकेट. थँक्यू सर. गडी बाद होतोय. धक्का क्रमांक 8वा बसलाय. 9व्या क्रमांकावरती रोहित आलेत. संघ पूर्णपणे गार करण्याचं काम शेवटची ओव्हर चालू आहे आणि प्रवीण शेवटच्या गोलंदाज प्रवीण चांगलं कामकाज करतोय. संघ पूर्णपणे गार केलाय तो सिद्धिविनायक बोरावळे हा संघ. कडकडत्या उन्हामध्ये बर्फाची गादी ह्या संघाच्या वरती पडले की काय, असं काहीतरी चित्र इथे आपण पाहतोय. संपूर्ण 4ही गोलंदाज मात्र आपलं वर्चस्व ठेवतायत या स्पर्धेमध्ये. आपण पाहतोय एक संघ दाखल झालाय, तो म्हणजे अजिंक्य खांड. दुसरा संघ आहे गोवेळे. स्वतः धावत जात आहेत, परंतु बराच अंतर आहे. एक धाव पूर्ण होते. सामन्यावरती पकड निर्माण केले. सामन्याचं जिंकण्याच्या म्हणजे माप जे आहे ते बोरज या संघाकडे आहे. एक चांगली गोलंदाजीचा भरणा असलेला संघ. वीरू मोरे पहिली ओव्हर हाताळली, 2 धावा खर्च केल्या पॉवर प्लेची. त्यानंतर वैभव असेल. फटका सजवलाय. चेंडू जातोय सीमारेषा पार, परंतु उशीर झाला मित्रा. षटकार आलाय 6 धावांसाठी. हा षटकाराने संघाचा धावफलक जाऊन पोहोचलाय 32 ते 32 धावा धावफलकावरती. गडी बाद होतोय. शेवटच्या चेंडूवरती यश संपादन केले. विजय होतोय तो बोरज ब्लास्टर संघ. विजयी संघ होतोय तो बोरज ब्लास्टर हा संघ. या संघामध्ये खरोखरच मी गोलंदाजांचं नक्कीच